नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि मला याची पूर्ण कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे ज्या पद्धतीचे आज दिवसभरात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत, काही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आणि त्यावेळेला असा काहीतरी विषय घेऊन आपण प्राईम टाइम मध्ये लाईव्ह करतोय, हेच दाखवून देतं की या विषयाचं महत्व किती आहे. आपल्यासोबत आपल्या स्क्रीनवरती जे दिसत आहेत ते मुंबई आणि गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष श्री सतीश तळेकर सरजी. सर, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. धन्यवाद. आय नो, मला माहिती आहे तुम्ही केरळमध्ये आहात, थोडी सुट्टी एन्जॉय करताय, थोडा डिस्टर्ब केला मी तुम्हाला. काय हरकत नाही. तो असं आहे ना की विषयाचं महत्व यासाठी आहे की आपण प्राईम टाइम मध्ये याची का चर्चा करतोय. तर काल मला भिवंडीमधून एका मिल कामगाराचा फोन आला आणि त्यांनी मला असं सांगितलं की त्याचा एक 4थी किंवा 5वीत शिकत असलेला मुलगा हा एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकत होता. 8,457 समथिंग काहीतरी त्याची फीस होती. ती फीस त्यांनी राज्य सरकारनं एक आदेश काढला आणि त्या आदेशाप्रमाणे आपल्याला भरावी लागणार नाही असा त्याचा समज झाला. अर्थात तो तसा आदेश नव्हता, तो आपण प्रेक्षकांना सांगूयाच. आणि तो तसा आदेश आहे असं समजून तो शाळा व्यवस्थापनाकडे गेला, पण शाळा व्यवस्थापनाने त्याला असं सांगितलं की तुला ही सगळी फीस भरावीच लागेल, ती भरल्याशिवाय तुला टीसी मिळणार नाही. त्यानंतर त्याला असं आठवलं की राज्य सरकारने म्हणजे राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी मिळून राज्य मंत्रिमंडळाबरोबर आणखीन एक आदेश काढलेला आहे की जर अशा पद्धतीनं एखादी शाळा तुमच्या अडवणूक करत असेल तर तुम्हाला टीसी शिवाय सुद्धा शाळेमध्ये प्रवेश मिळेल. आणि मग त्याप्रमाणे त्यांना इतर शाळेमध्ये प्रवेश घेतला. पण त्या शाळेने पुन्हा एकदा नव्याने तगादा लावलेला आहे की तुम्ही पूर्वीची आपली फीस भरा. थोडंसं मी इंट्रोडक्शन मोठं करून देतोय कारण सर्वोच्च न्यायालयानं राजस्थान सरकारमध्ये म्हणजे राजस्थानमध्ये एक याचिका सुरू होती, त्यात राजस्थान सरकारची एक भूमिका होती. त्याच्यावरती सुनावणी करत असताना एक आदेश दिला आणि त्या आदेशामध्ये सर्वोच्च न्यायालय असं म्हणालं की कोरोना काळामध्ये देशभरातल्या पालकांची जी आर्थिक स्थिती झालेली आहे ती पाहता आणि एज्युकेशन इज नॉट अ बिझनेस ऑफ प्रॉफिट मेकिंग हे पाहता आणि शाळा बंद असल्यामुळं शाळांचा एकूण व्यवस्थापनावरचा कमी झालेला खर्च पाहता आम्ही देशभरासाठी एक असा निर्देश देत आहोत की देशातल्या सर्व प्रकारच्या शाळांसाठी कोरोना काळ गृहीत धरून 2020-2021च्या अकॅडमिक वर्षासाठी 15% फ्लॅट त्यांनी फीस सवलत द्यावी. आता त्यावर आधारित महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये तर महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये काही मंत्र्यांनी या अशा पद्धतीचा आदेश काढायला खूप मोठा विरोध केला. अशा पद्धतीच्या बातम्या आल्या आणि मग त्याला अर्थातच महाराष्ट्रातलं जे शिक्षण सम्राटांचं कथित राजकारण आहे त्याच्याशी तो संदर्भ जोडला गेला. पण समहाऊ महाराष्ट्र सरकारनं 12 ऑगस्ट 2021ला तो आदेश काढला. तो आदेश माझ्या हातात आहे की ज्या आदेशामध्ये महाराष्ट्र सरकारने पूर्ण डिस्क्रिप्शन दिलं तळेकर सर की सर्वोच्च न्यायालयाने याच्यामध्ये काय काय म्हटलेलं आहे आणि त्या डिस्क्रिप्शनचा आधार घेऊन मग महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातल्या शाळांना असं सांगितलं की तुम्ही 15% फीस सवलत द्यायला हवी. पण त्या पाठोपाठ लगेचच मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झाली आणि त्या याचिकेवरती 25 ऑगस्टला एक निर्णय आला. त्या निर्णयाचं इंटरप्रिटेशन मला तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे कारण त्यावेळेला बहुधा 10 ते 15 एकत्रित याचिकांची सुनावणी झाली. तुमच्याकडे त्या जजमेंटची कॉपी आहे. सोबतच मेस्टर नावाची एक दुसरी जी इंग्रजी माध्यमांची संघटना आहे ती संघटना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये गेली आणि त्या संघटनेनं पण एक याचिका दाखल केली ज्याच्यावरती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये 3 सुनावण्या झालेल्या आहेत. आता माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे, आय नो महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी की मी हे लॉंग इंट्रोडक्शन दिलं कारण ते आपल्याला नीट समजून घ्यायचंय म्हणून. सर, मुंबई उच्च न्यायालयाचं जे जजमेंट आलेलं आहे 25 तारखेला त्याचं इंटरप्रिटेशन मी जे केलं ते असं की राज्य सरकारचा जो आदेश आहे त्या आदेशाचे 2 भाग मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालपत्रामध्ये दिसतात. पहिला भाग असा की राज्य सरकारनं जो आदेश काढला त्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयानं कुठंही स्थगिती दिलेली नाही. परंतु या आदेशाची अंमलबजावणी जर शाळा करत नसतील तर मग मात्र या शाळांच्या विरोधामध्ये कुठेही
कसल्याही स्वरूपाची कारवाई करायला राज्य सरकारला रिस्ट्रेन केलं. हे बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाचा 12 ऑगस्ट 2021चा जो शासन निर्णय आहे, तो हं, शासन निर्णय आपल्याला म्हणता येईल 2 भागात आहे तो. जो हं, पहिला भाग आहे, विद्यार्थ्यांना 15% सवलत मिळावी हं, आणि संस्था चालकांनी संपूर्ण फीसच्या 15% फीस अ, अ, वसूल करू नये, अशा प्रकारचा एक पहिला भाग. आणि हं, दुसरा, या शासन निर्णयाची जर संस्था चालकांनी तंतोतंत अंमलबजावणी केली नाही तर त्यांच्यावर हं, काही कारवाई करण्यात यावी. हं, आता जेव्हा या याचिका मुंबई उच्च न्यायालयात किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्या, हं, तर त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं होतं की हा जो शासन आदेश आहे, तो हं, शासन आदेश 2015च्या कायद्याशी धरून नाहीये आणि म्हणून अशा प्रकारचा शासनाला अधिकार नाहीये. जो काही हं, कायदा आहे, तो कायदा जर हं, बदलायचा असेल त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करायला हवी किंवा गव्हर्नरने एक ऑर्डिनन्स प्रमोलगेट करून त्या कायद्यावर मात करता येईल. परंतु शासनाने शासन अन्वये अशा प्रकारचं कायद्याला एक वेगळं कायदा तो काढून घेता येणार नाही, कायद्यावर मात करता येणार नाही किंवा कायद्यात दुरुस्ती करता येणार नाही. म्हणून उच्च न्यायालयाने त्या जी आरला स्थगिती द्यायला नकार दिला. पण ते करत असताना उच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट केलं की आम्ही ब्लँकेट स्टे तर देत नाहीत गव्हर्नमेंट रिझोल्युशनला, परंतु ते करत असताना संस्था चालकावर कुठलीही कठोर कारवाई करण्यात येऊ नये. तर संस्था चालकाने शासन निर्णयाची अंमलबजावणी केली नाही तर हं, अशा संस्था चालकावर कुठली कठोर कारवाई करण्यात येऊ नये, अशा प्रकारचं एक संरक्षण संस्था चालकाला दिलं. परंतु हं, त्याचा अर्थ असा होत नाही की महाराष्ट्र हं, शासनाचा जो निर्णय आहे 15% हं, सवलत विद्यार्थ्यांना देण्याबाबतचा पालकांना, तर हं. त्याला कुठलंही हायकोर्टाने स्थगिती दिलेली नाहीये. आणि बर. त्याच्यामुळं हा, तर बोला. प्रत्येक विद्यार्थ्यांना किंवा पालकांना 15%ची सवलत मिळणं हे गृहीत आहे आणि ते अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे. अच्छा, म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा, खरं म्हणजे मला हाही प्रश्न पडला होता, की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एखादा निकाल दिला, कारण राज्य सरकारचं जे 12 ऑगस्टचं जे परिपत्रक किंवा आदेश म्हणूया आपण, त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलेलं आहे, ते तपशीलवार म्हटलंय, सांगितलेलं आहे. त्याचं इंटरप्रिटेशन असं आहे, की सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं, की इथून पुढे कुठल्याही पद्धतीच्या लिटिगेशन्स होऊ नये, कुठेही न्यायालयीन कज्जे तयार होऊ नयेत. म्हणून एक आम्ही असं म्हणत आहोत, की 15% फ्लॅट पद्धतीनं तुम्हाला फीसमध्ये सवलत द्यावी लागेल. सो प्रश्न क्रमांक 1, देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं असं आदेशित केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचा पूर्ण मान राखून सुद्धा अशा पद्धतीची भाषा, कारण मला आता त्या पूर्ण जजमेंट बद्दल पण तुमचं मत विचारायचंय, कारण आपण पॅरावाईज जाऊ, कारण याचाच आधार घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका लिहिली आहे. सो ते जे इंटरप्रिटेशन 25 ऑगस्टच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या जजमेंटमध्ये येतं, तर सर्वोच्च न्यायालयाने आधीच हा विचार केलेला आहे, की एक वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं फीसचं स्ट्रक्चर आहे. तो विचार करून दिलेल्या जजमेंटला अशा पद्धतीनं इंटरप्रिट करणं बरोबर आहे का? वी आर नॉट क्रिटिसायझिंग मुंबई हायकोर्ट, बॉम्बे हायकोर्ट फॉर दॅट मॅटर. तर मुंबई हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये कुठलंही विसंगती नाहीये. खरं म्हणजे 25 ऑगस्ट 2021ला जस्टिस धानुकांच्या डिव्हिजन बेंचनी जो आदेश दिला आणि त्याच्यानंतर 31 ऑगस्ट 2021ला जस्टिस गंगापूरवालांच्या डिव्हिजन बेंचनी, म्हणजे औरंगाबाद खंडपीठाच्या डिव्हिजन बेंचनी जो काही आदेश दिला, खरं म्हणजे त्याच्यात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात कुठलीही विसंगती नाहीये. जस्टिस धानुकाच्या मुंबईच्या डिव्हिजन बेंचनी 25 ऑगस्ट 2021ला सांगितलं की बाबा या तुमच्या शिक्षण संस्था आहे त्यांच्यावर कुठलीही कठोर कारवाई करू नये. म्हणजे या आदेशाची जर अंमलबजावणी केली नसेल, शासन आदेशाची अंमलबजावणी जर केली नसेल, तर शिक्षण संस्थावर कुठलीही कारवाई करू नये. त्याचा अर्थ शिक्षण संस्थांना 15% जे सवलत दिलेली होती ते पैसे वसूल करायला परवानगी दिली असं होत नाहीये. आणि या पुढे जाऊन जस्टिस गंगापूरवालांचा जो आदेश आहे 31 ऑगस्ट 2021चा, त्याच्यात अतिशय स्पष्ट केलेलं आहे. आणि खरं तर सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला आहे तो आदेश सर्वस्वी प्रतिबिंबित होतो जस्टिस गंगापूरवालांच्या माननीय जस्टिस गंगापूरवालांच्या डिव्हिजन बेंचच्या ऑर्डरमध्ये. आणि त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे
हे करत असताना तुम्ही कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्याकडून हे 15% फीस घेण्यात येऊ नये. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं स्पष्टीकरण जस्टिस गंगापूरवालांच्या आदेशामध्ये आलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की हे 15% जर पैसे विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी दिले नसतील किंवा कुठलेच फीस त्यांना भरायला जर शक्य नसेल तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही शाळेत यायला किंवा प्रवेश त्यांचा रद्द करण्यात येऊ नये किंवा त्यांना परीक्षेला बसायला देखील तुम्ही प्रतिबंध करू शकत नाहीत. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं खऱ्या अर्थाने म्हणजे जे स्पष्टीकरण हवं होतं ते स्पष्टीकरण जस्टिस गंगापूरवालांच्या आदेशामध्ये आलेलं आहे. जर विद्यार्थ्यांना कोविडच्या परिस्थितीत शैक्षणिक वर्ष 2020-21 किंवा 2021-22 या शैक्षणिक वर्षात त्यांना जर ट्युशन फीस देता आली नाही आणि तेवढ्या एका कारणामुळं त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश जर रद्द करण्यात आला असेल किंवा करायचा असेल किंवा अशा विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना जर म्हणजे त्या विद्यार्थ्यांना परीक्षास बसण्यास प्रतिबंध करण्यात येत असेल तर उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की अशा फीस त्यांनी दिली नाही किंवा विद्यार्थ्यांना पालकांना फीस देता आली नाही एवढ्याशा कारणामुळं त्या विद्यार्थ्यांना त्यांचा प्रवेश रद्द करण्यात येऊ नये किंवा त्यांना परीक्षेला बसायला प्रतिबंध करण्यात येऊ नये असा खुलासा किंवा स्पष्टीकरण जस्टिस गंगापूरवालांच्या 31 ऑगस्ट 2021च्या आदेशामध्ये केलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण. मग मला 2 प्रश्न पडतात. एक म्हणजे आता आपल्या स्क्रीनवरती जे दिसतंय की फीस माफीचा सरकारी आदेश अधांतरी. न्यायालयीन प्रक्रियेप्रमाणे बघितलं तर तो आदेश अधांतरी नाहीये. दुसरा आमच्या स्क्रीनवर एक मुद्दा आम्ही टॅग केला होता की राज्य सरकारचा 15% फीस माफीचा जो अध्यादेश आहे तो अद्याप लागू आहे की नाही. तुम्ही जे आता इंटरप्रेट करून सांगितलं आदेश आजही लागू आहे आणि त्याचं इंटरप्रिटेशन वेगवेगळ्या संस्थांनी माध्यमातून केलेलं आहे ते चुकीचं आहे. एम आय राईट? हे बघा आदेश आजही अस्तित्वात आहे. त्याला हायकोर्टाने कुठली स्थगिती दिलेली नाहीये. पण त्याचा अर्थ असा नाही की सगळ्या संस्था किंवा संस्था चालक त्या आदेशाचं तंतोतंत पालन करतात. तो आदेश लागू असायला हवा आहे. तो आदेश अस्तित्वात आहे. परंतु प्रत्यक्षात संस्था चालक तो आदेश खऱ्या अर्थाने अंमलात आणतात की नाही त्या आदेशाचं पालन करतात की नाही हा तो आदेशाच्या अंमलबजावणीचा भाग झाला. त्याच्यामुळे आदेश अस्तित्वात आहे. परंतु संस्था चालक खऱ्या अर्थाने त्या आदेशाचं पालन करतात की नाही तो पाहावं लागेल आणि त्याचं जे पालन करत नसतं. खरंच मी प्रश्न यासाठी विचारला की बॉम्बे उच्च न्यायालयाचा पूर्ण सन्मान ठेवून सुद्धा म्हणजे इथे कुठे अवमानाचा प्रश्न नाही तरी सुद्धा 25 ऑगस्टचं जे जजमेंट आहे ते जजमेंट अधिक स्पष्ट असायला हवं होतं असं मला वाटतं त्याचं इंटरप्रिटेशन केल्यानंतर. त्याचं कारण असं आहे की कोर्ट असं म्हणतंय की 3रा क्रमांकाचा जो पॅरा आहे त्याच्यामध्ये state government appears to have exercised power under Article 162 of the Constitution of India while issuing the said government resolution dated 12th August 2020. हे त्यांचं म्हणणं आहे. आता त्याच्यामध्ये शेवटी जे कोर्टाने आदेशित केलेलं आहे त्याच्यामध्ये टिल नेक्स्ट डे द रिस्पॉन्डंट shall not take any coercive steps against the petitioners for not implementing the impugned government resolution dated 12th August 2021. आता जर जे पिटिशनर आहेत त्यांनी असा अर्थ काढला की आम्ही हे रिझोल्युशन हे जे सरकारचा आदेश आहे तो लागू नाही केला तरी सुद्धा एक प्रकारचं न्यायालयाने आम्हाला संरक्षण दिलेलं आहे कारण राज्य सरकारने आमच्या विरोधामध्ये कुठेही कारवाई करू नये असं न्यायालय म्हणतं. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनाच्या स्वतःच्या नैतिक निर्णयावरती किंवा त्यांचा जो काही त्यांना निर्णय घ्यायचा त्याच्यावरती ते कोर्टाने सोडलं असं त्यातनं इंटरप्रिट होतं. नाही असं बिलकुल होत नाहीये. खरं तर जस्टिस गंगापूरवालांचा जो डिव्हिजन बेंच औरंगाबादचा जो पुढचा आदेश आहे 14 सप्टेंबर 2021चा त्या आदेशामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एखाद्या विद्यार्थ्याला काही कारणामुळं फीस भरता आली नाही ज्याला आपण अरियर्स ऑफ फीस म्हणतो त्या फीसचा जो काही म्हणजे देता आले नाही ती फीस जर दिली नाही त्या कारणामुळं विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात येऊ नये किंवा त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसायला प्रतिबंध करू नये अशा प्रकारचं स्पष्टीकरण 14 सप्टेंबर 2021च्या जस्टिस गंगापूरवालांच्या डिव्हिजन बेंचच्या आदेशात केलेलं आहे. आणि ते स्पष्टीकरण दिल्यानंतर ते बघा संस्था चालकांना
15% फीस वसूल करायला दिलासा किंवा अशा प्रकारचा आदेश किंवा उच्च न्यायालयाने दिलेला नाहीये, परवानगी दिलेली नाहीये. म्हणजे संस्था चालकांना संपूर्ण फीस 15% सहित वसूल करायला कुठलीही परवानगी उच्च न्यायालयाने दिलेली नाहीये. त्याच्यामुळे शासन निर्णय आज अस्तित्वात आहे. त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी संस्था चालकांनी करायला हवी आहे. आणि ते जर केली जात नसेल तर त्याच्यामुळं त्यांचा प्रवेश रद्द करता येणार नाही किंवा त्यांना परीक्षेला बसायला म्हणजे विद्यार्थ्यावर कुठलीही कारवाई संस्था चालकांना घेता येणार नाही. म्हणजे खरं तर 14 सप्टेंबर 2021च्या औरंगाबाद बेंचच्या जस्टिस गंगापूरवालांच्या जो आदेश आहे त्याच्यामध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे. त्याच्यामुळे तो जो आदेश आहे त्या आदेशाने विद्यार्थ्यांना संरक्षण दिलेलं आहे. विद्यार्थ्यांचे जे हक्क आहेत म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करता येणार नाही, विद्यार्थ्याला परीक्षेला बसू द्यावा लागेल किंवा त्यांना बसायला प्रतिबंध करता येणार नाही, अशा प्रकारचं संरक्षण 14 सप्टेंबर 2021च्या औरंगाबाद बेंचच्या जस्टिस गंगापूरवालांच्या डिव्हिजन बेंचनी तो संरक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं ठीक आहे, मला थोडा वेगळा हाच मुद्दा थोडा पुढे घेऊन जायचा, पण मला महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांचं फार कौतुक वाटतं. आपण एक आदेश काढतो तर सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटवर आधारित असतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या ज्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या त्या असं इंडिकेट करतात की महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये काही शिक्षण सम्राट बसलेले आहेत. हे दिस इज नॉट माय वर्ड, दिस इज नॉट माय वर्ड, हे सगळे वर्तमानपत्रात ते रिपोर्ट्स आहेत की ज्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं की महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये ज्या वेळेला ही चर्चा झाली त्यावेळेला तिथे असलेल्या काही शैक्षणिक संस्थाच्या संबंधित असलेल्या नेत्यांनी मंत्र्यांनी त्याला विरोध केला. त्यानंतर सुद्धा मुळात जजमेंट आल्यानंतर खूप उशिरा महाराष्ट्रातला हा अध्यादेश आला. जे इंटरप्रिटेशन मी श्री सतीश तळेकर यांच्याकडनं करून घेतलं त्यांच्या एवढेच तिथे लिगल एक्सपर्ट महाराष्ट्र सरकारमध्ये आहेत. आणखी वेगवेगळ्या ते स्वतःही सतीश तळेकर यांच्याकडे अप्रोच होऊ शकले असते जर तुमच्याकडे विलिंगनेस असता तर. माझा मुद्दा हा आहे की जर महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्याला न्याय द्यायचा आहे अशी तुमची भूमिका असेल, जर तुम्हीच तुमच्या शासकीय अध्यादेशामध्ये म्हणता की राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातल्या पालकांची आर्थिक स्थिती एवढी नाहीये की जे पूर्णपणे फीस भरू शकतील, तुमच्याकडे झालेल्या माहितीनुसार शाळांच्या व्यवस्थापनाचा जो खर्च होता तो कमी झालेला आहे कोरोनाच्या एकूण सगळ्या प्रादुर्भावामुळं, हे असल्यानंतर सुद्धा तुम्हीच केलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नाहीये, त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन मांडलं जात आहे. हे लक्षात आल्यानंतर सुद्धा दुर्दैवानं महाराष्ट्राचं शैक्षणिक खातं, त्या खात्याच्या प्रमुख, त्या खात्याचे राज्यमंत्री फारसं काही करताना दिसत नाहीत. आणि मग दुर्दैवाने अशा पद्धतीनं पालकांची ससेहोलपट होते. ते माध्यमांना फोन करतात आणि हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतात की आमची याच्यातून कशी सुटका होईल. मला तुम्हाला कायदेशीर प्रश्न असा विचारायचा आहे की एखाद्या पालकाने असं म्हटलं शाळेला की अमुक अमुक जी आर हा जो मी वाचलेला आहे तो जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ते जे काही असेल ते असेल, पण मी ती 15% फीस भरणार नाही, तर शाळा या पालकांच्या विरोधामध्ये काही करू शकतात का? आणि प्रत्येक शाळेने या संदर्भामध्ये सुओ मोठं काही करण्यासारखी गोष्ट आहे का? तेव्हा शासनाने जी 15%ची सवलत दिलेली आहे आणि अर्थात तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा हायकोर्टाच्या आदेशावर अवलंबून आहे, त्याच्या आधारे घेतलेला आहे. तर त्याच्यामुळं संस्था चालक जर काही विद्यार्थ्यांच्या विरुद्ध सक्ती करत असतील, एक तर त्याला तशी सक्ती करता येत नाही आणि त्यांचे हात खरं तर हायकोर्टाने बांधलेले आहेत. आणि तशा प्रकारची सक्ती विद्यार्थ्याच्या विरुद्ध संस्था चालकांना त्यांचा प्रवेश नाकारता येणार नाही, प्रवेश रद्द करता येणार नाही, त्यांना क्लासेसला बसायला प्रतिबंध करता येणार नाही, त्यांना परीक्षेला बसायला प्रतिबंध करता येणार नाही. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थ्यावर कुठलीही कारवाई संस्था चालकांना घेता येणार नाहीये. हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात अभिप्रेत आहे आणि इव्हन हायकोर्टाच्या जस्टिस गंगापूरवालांच्या डिव्हिजन बेंचनी अतिशय स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळं संरक्षण जे दिलंय हायकोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने किंवा शासनाच्या निर्णयाने, ते संरक्षण विद्यार्थ्यांच्या बाबतीत दिलेलं आहे. संस्था चालकाला कुठलंही संरक्षण दिलेलं नाहीये. फक्त हायकोर्टाने सांगितलेलं आहे की या आदेशाची जर अंमलबजावणी झाली नाही, म्हणजे शासन निर्णयाची अंमलबजावणी संस्था चालकांनी केली नाही, तर तात्पुरती त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये. त्याचा अर्थ असा नाही संस्था चालकांनी औरंगाबाद खंडपीठाने म्हटलं, औरंगाबाद खंडपीठाने जस्टिस गंगापूरवालांच्या खंडपीठाने, त्याच्यामुळे संस्था चालकांना विद्यार्थ्याच्या विरुद्ध कुठलीही कारवाई करता येणार नाही. आणि
म्हणता येणार नाही की तुम्ही सगळी फीस भरा. असं त्यांना आग्रह करता येणार नाही, सक्ती करता येणार नाही. संस्था चालकांना 15% सहित संपूर्ण फीस भरा, किंवा जर फीस तुमची दिलीच नाही तर तुमच्यावर कारवाई करता येणार नाही. म्हणजे संस्था चालकांना विद्यार्थ्याच्या विरुद्ध किंवा त्यांच्या पालकाच्या विरुद्ध कुठलीही कारवाई, कठोर कारवाई करता येणार नाही. आणि समजा शेवटचा प्रश्न आहे, तुमचं शासनाचा जर काही संभ्रम असेल, समजा शासनाला जर काही म्हणजे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत किंवा त्यांचा निर्णय याच्यात काही तफावत असेल, असा काही संभ्रम असेल, तर महाराष्ट्र शासनाने त्यांचे जे ॲडव्होकेट जनरल आहेत आशुतोष कुंभकोणी, त्यांचा खरं म्हणजे सल्ला घ्यायला हवा होता, आणि आजही त्यांना तो सल्ला घेता येईल. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांची किंवा पालकांची ससे होलपट होणं अन्यथा चुकीचं आहे. शेवटचा प्रश्न माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला, श्री गंगापूरवाला यांच्या जजमेंट बद्दल तुम्ही बोलत आहात, तर त्यातलं जे 2-3 महत्वाचे प्यारे आहेत ते मला जरा लिगल पॉइंटनी तुम्ही समजावून सांगा. द लर्नेड काउन्सिल पॉइंट्स आउट द ऑर्डर पास्ड बाय द डिव्हिजन बेंच ऑफ दिस कोर्ट ॲट प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे डेटेड सो अँड सो इन रिट पिटिशन सो अँड सो. We are at present not inclined to grant blanket protection to the petitioner and its member. याचा अर्थ काय? नाही की शासनाच्या निर्णयाला तुम्ही जर स्थगिती मागत असाल तर आम्ही ती स्थगिती देणार नाहीये. म्हणजे विद्यार्थ्यांच्या विरुद्ध किंवा संस्था चालकांना अशा प्रकारचं ब्लँकेट स्थगिती किंवा संरक्षण आम्हाला देता येणार नाहीये. म्हणजे खऱ्या अर्थाने जस्टिस गंगापूरवालांनी पूर्वीचा जो निर्णय होता मुंबई उच्च न्यायालयाचा, त्या निर्णयाची अप्रत्यक्षपणे असहमती दर्शवलेली आहे. त्या आदेशाच्या आधारे सरकारी वकील किंवा तो संस्था चालकाचे वकील संरक्षण मागत होते. तर जस्टिस गंगापूरवालांच्या त्या आदेशात स्पष्ट केलेलं आहे की अशा प्रकारचं अगदी सर्वठाम संरक्षण, ज्याला आपण ब्लँकेट प्रोटेक्शन म्हणतो, ते देता येणार नाहीये. हे त्या पॅराग्राफमध्ये सूचित केलेलं आहे श्रीयुत जस्टिस गंगापूरवालांच्या निर्णयात. थँक्यू सर, थँक्यू सो मच. कारण हा मुद्दा हा इतका संभ्रम निर्माण करणारा झाला होता की माध्यमामध्ये पण त्याचं जे इंटरप्रिटेशन आलं ते काही संघटनांनी पुढाकार घेऊन त्याचं इंटरप्रिटेशन माध्यमापर्यंत पोहोचवलं, ते तसंच होतं. आणि मी सकाळी संपूर्ण आदेश काढून शासकीय आदेशाची पूर्ण अभ्यास करेपर्यंत मलाही असं वाटत होतं की अशा पद्धतीचा आदेश मुंबई उच्च न्यायालय म्हणजे बॉम्बे हायकोर्ट आणि औरंगाबाद खंडपीठानं दिलेला आहे. तुम्ही त्याचं इंटरप्रिटेशन अतिशय छान आणि अगदी साध्या सोप्या शब्दात करून दिलं. बाय द वे, आपलं जे युवक क्रांती दल आहे पुण्यातलं, त्यांनी पुणे विद्यापीठाशी माहितीच्या अधिकारामध्ये काही माहिती मागितली, ती त्यांनी मला आता ते पाठवली. ती माहिती पण असं सांगते की महाविद्यालयीन पातळीवरती जे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत त्यातली सुद्धा फीस आम्ही माफ करू अशी राज्य सरकारनं भूमिका घेतली होती. मला आठवतं की राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे मधल्या काळामध्ये ज्या प्रेस कॉन्फरन्सेस करत होते तिथेही ते असंच सांगत होते की राज्य सरकारची विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची भूमिका आहे. पण यांनी जो पत्रव्यवहार केला त्या पत्रव्यवहारामध्ये विद्यापीठाने असं सांगितलं की अशा पद्धतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार हे स्थानिक पातळीवरती आहे. याचा थोडक्यात अर्थ असा की युवक क्रांती दलाने जो मुद्दा मांडला होता की मुळामध्ये याही आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही आणि काही महाविद्यालयीन पातळीवरच्या अभ्यासक्रमांची फीस ही उलट वाढवण्यात आलेली आहे, ते एका अर्थाने या माहिती अधिकारातून आलेली जी माहिती आहे ती स्पष्ट करते की अशा पद्धतीचं झालं असण्याची शक्यता. मूळ मुद्दा काय की आपण राज्य चालवतो ते इटोपिया नसतं, म्हणजे आदर्शवादी कुठेही व्यवस्था नसते, त्याच्यामध्ये लूपहोल्स असतात. पण एवढ्या मोठ्या संकटाला आपण जेव्हा सामोरे जातोय, आपल्याला दिसतंय की राज्यामध्ये वेगवेगळ्या पातळीचे आर्थिक प्रश्न निर्माण झालेले आहेत, तेव्हा कुठलं तरी एक सर्वोच्च न्यायालय तुम्हाला सांगतंय त्या आदेशाची अंमलबजावणी करत असताना सुद्धा त्याला कुणीतरी एक उच्च न्यायालयामध्ये जाऊन स्टे घेतं, त्या स्टेचं इंटरप्रिटेशन बाहेर काय पद्धतीने येतं. पण राज्य सरकारमधली जी धोरणकर्ती मंडळी आहेत ती सुद्धा यासाठी काही करताना दिसत नाहीत आणि यातच सगळं आलेलं असतं. सो थांबूया आपण इथे. प्राईम टाइम मध्ये हा आपण जो जाणीवपूर्वक प्रयत्न केला त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते सांगा. बरेचसे प्रश्न या व्हिडिओ खाली आले पण ते मी जाणीवपूर्वक घेतलेले नाहीत कारण दिस इज अ लिगल मॅटर. जे काही प्रश्न असतील ते मी श्री सतीश तळेकर यांना ते महाराष्ट्रात परत आल्यानंतर पुन्हा ते प्रश्न जरूर विचारेन.
सर टिल देन एन्जॉय युअर हॉलिडे. धन्यवाद. वॅकेशन थँक्यू सो मच. थँक्यू. टेक केअर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.